स्थानिक स्वराज्य कार्यकर्त्याच्या निवडणुकीचं चित्र अमरावतीत अखेर स्पष्ट झालं आहे। या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे, कारण महायुतीकडनं भाजपचे उमेदवार प्रवीण कोटे आहेत, तर महाविकास आघाडीकडनं हर्षदीप देशमुख हे देखील रिंगणात आहेत। यासोबतच त्यांना एक आव्हान देण्यात आलेलं आहे, जी वंचित बहुजन आघाडीकडनं आहे, कारण तिसरी उमेदवारी त्यांची आहे, जे निलेश विश्वकर्मा आहेत। निलेश विश्वकर्मा माझ्यासोबत आहेत। भाऊ, तुम्ही सुद्धा अर्ज दाखल केलेला आहे, काय नेमका यावेळी नगरसेवकांच्या समस्या असतात, तुम्ही कुठल्या पद्धतीने अर्ज दाखल केला? या जेव्हापासून विधान परिषद स्थापना झाली तर कोणीही नगरसेवक विधान परिषदेची निवडणूक लढत नाही। त्याला आहे 5-5, 6-6 टर्मचे नगरसेवक आहेत, पण त्यांच्या मनात हा स्वप्नच येऊ शकत नाही। मी ते स्वप्न दाखवण्याचा का संपूर्ण महाराष्ट्रात करतोय, कारण 3 टर्मचा मी नगरसेवक आहे, माझी पत्नी आता नगराध्यक्ष आहे आणि सातत्याने शहरं फार झपाट्याने मोठी होत आहेत। शहरातल्या समस्या त्याच्या पाण्याच्या, पिण्याच्या पाण्याचे असेल, साफसफाईचे असेल, कंपोस्ट, अनेक गोष्टी आहेत त्या जशा तशाच आहेत आणि ह्या कुठेतरी विधान परिषदेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सोडवल्या गेल्या पाहिजे। आणि शहराबद्दल असा आमदार आहे तर त्या विशिष्ट परिस्थितीसाठीच निवडून जातो आहे आणि त्याची गरज आज आहे, म्हणून मी माझी उमेदवारी आहे। प्रवीण कोटे दोनदा या निवडणुकीमधून आमदार झालेले आहेत, तिसऱ्यांदा ते मैदानात आहेत, त्यांना पराभूत करण्याचं आव्हान तुमच्या समोर आहे, त्यांना चित कसं करणार? ही निवडणूक जी आहे नेते वर्सेस कार्यकर्ता राहणार आहे। कार्यकर्त्यामधून मी आहे आणि नेते नेत्यांसोबत असतात। प्रवीण भाऊ दरवर्षी आहेत, सन्मान्य आहेत, 2 वेळा प्रतिनिधित्व केलं आहे, त्यांच्यासोबत संपूर्ण जिल्ह्याचे 2, 3, 4 पक्षाचे नेते असतात, त्यामुळे त्यांच्याबद्दल मी आज भाष्य करणं योग्य नाही। माझ्यासोबत माझा नगरसेवक हा जो आहे, ज्याच्यासाठी मी लढतो आहे, तो माझ्या पाठीशी उभा राहील अशी माझी अपेक्षा आहे। कोटेंकडून धनशक्तीचा जास्त वापर केला जाऊ शकतो असं देखील चर्चांना उधाण आलेलं आहे। या धनशक्तींना थांबवण्याचं काम तुम्हाला करावं लागणार आहे, नेमकं कसं होईल? त्यांचा जे मी तुमच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून प्रसार किंवा त्यांचा जे मीडियात आलेला आहे 400 संपत्ती त्यांची, तर निश्चितच त्यांचा तो हाय प्रोफाईल आहे, त्या हिशोबाने त्यांचा गिफ्ट देण्याचा किंवा जे काही असेल, शेवटी तो नगरसेवकाचा माझ्या मित्राचा फायदा आहे, त्याला जर येत असेल तर त्यांनी ते घ्यावं, पण कुठंतरी मतदान हे त्याच्या कुटुंबात झालं पाहिजे। म्हणजे 453 जे आम्ही आहोत त्यातलाच तो एक प्रतिनिधी असला पाहिजे अशी आमची आर्थिक। नगरसेवक एक आमदार झाला पाहिजे अशी भावना तुम्ही व्यक्त केलेली आहे, मात्र आता तुम्ही मतदारांमध्ये फिरत असाल तर तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो? कारण का या जिल्ह्याचा मी जिल्हाध्यक्ष राहिलो आहे, आता महाराष्ट्राचा अध्यक्ष 2010 पासून मी सतत पूर्ण जिल्हा, प्रत्येक नगरपालिका आणि प्रत्येक नगरपालिका नगरसेवक, नगराध्यक्ष हे माझे सहकारी आहेत, जे आज निवडून आलेले आहेत, म्हणून याच भरोश्यावर मी निवडून लढतो आहे। हे सर्व करून त्यावेळेस जे चळवळीत आम्ही फिरायचो, काम करायचो, आज ते सर्व पदावर आहे, त्याच्यामुळे एक मोठा बेनिफिट आमच्या या संघटनेमध्ये आम्हाला होईल। परिवार म्हणून तुम्ही सगळ्या नगरसेवकांना बघता, काय वाटतं तुम्हाला यावेळेस तुमचा विजय होणार? जय पराजय, मी खेळाडू आहे, माझं काम आहे चांगला खेळ करणे। रिझल्ट हा शेवटी मिळत असतो आणि रिझल्टच्या भरोश्यावर खेळ खेळला जात नाही, पण आज खेळ करू, लेट्स सी। थँक्यू। कॅमेरा पर्सन प्रज्योत सह छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।